देशमुख साहित्य नगरीत संपन्न होत आहे। या संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम सर, संमेलनाध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरेजी, त्यांच्या सहचारिणी आशाताई वागचौरे यांना विनंती आपण कृपया मंचावरती यावं। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित ज्यांनी मराठवाड्याच्या भूमीमध्ये मराठीच्या या माहेर घराला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आपल्या योगदानातून, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, डॉक्टर दादा गोरे सर, डॉक्टर आसाराम लोमटे सर, श्रीयुत रामचंद्र तिरुके, डॉक्टर रामचंद्र काळुंखे, डॉक्टर गणेश मोहिते, प्राचार्य विलास राऊत सर, श्रीयुत विवेक जयस्वाल जी, प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सर, कुमारी शिवानी राऊत, माननीय चेतन दादा राऊत, माननीय बैजू पाटील, माजी संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, आपण सर्वांनी कृपया मंचावरती यावं। संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि सर्व मान्यवर, आपणास विनंती की आपण साहित्य पीठावरती स्थानापन्न व्हावं। एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण मान्यवरांचं स्वागत करू। हजार वर्षांची मराठी भाषेची प्रदीर्घ परंपरा, एक नवा वाङ्मयाचा इतिहास, त्याची प्राचीनता, त्याची मौलिकता ज्यांनी दाखवून दिली, अशा सर्व रंगनाथ पठारे समितीतील मंडळींना खरं म्हणजे आपण धन्यवाद देऊ। साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सर्व मान्यवरांचं स्वागत आहे। संमेलनाध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी, आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हावं। डॉक्टर दादा गोरे सर, डॉक्टर रामचंद्र काळुंखे सर, डॉक्टर गणेश मोहिते सर, प्राचार्य डॉक्टर दीपक क्षीरसागर मॅडम, प्राचार्य विलास राऊत सर, विवेक जयस्वाल सर, प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सर, कुमारी शिवानी राऊत, चेतन राऊतजी, बैजू पाटीलजी, ऋषिकेश कांबळे सर आणि डॉक्टर भीमराव वागचौरे संमेलनाध्यक्ष यांच्या सहचारिणी आशाताई वागचौरे यांनाही विनंती आपण कृपया मंचावरती यावं। अध्यक्षांच्या बाजूला एक खुर्ची रिकामी ठेवा त्यांच्या सहचारिणीला बसण्यासाठी प्लीज। माननीय प्राचार्य विलास राऊत सर, आपणास विनंती आपण मंचावरती यावं। चेतन दादा बसा। मराठवाड्यातले सुप्रसिद्ध उद्योजक तथा ज्यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उद्घाटन झालं असे मसियाचे अध्यक्ष चेतनदादा राऊत मंचावरती आहेत। काळुंखे सर स्टेजवरती आहेत। डॉक्टर रामचंद्र काळुंखे सर मंचावरती यावं। सर पुढे। पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। मंचावरती विराजमान सर्व सन्माननीय साहित्यिक, त्याचबरोबर या संमेलनाचे संयोजक, आपणा सर्वांना विनंती आहे की महापुरुषांच्या फोटोला आपण पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया। विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडूजीराव देशमुख महाविद्यालय एक उपक्रमशील महाविद्यालय। या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की संमेलनाच्या संयोजनात
कुणी मंत्री, कुणी राजकीय व्यक्ती किंवा ज्याला राजकारणातून काही अपेक्षा आहे अशी व्यक्ती संयोजनात नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फार मोठी संस्थासुद्धा या संमेलनाच्या संयोजनात नाही आहे. तर सामान्यपणे साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमामध्ये ज्या लोकांना पोटतिडकीने काम करण्याची इच्छा आहे अशा मंडळींनी हे संमेलन आयोजित केलेलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या संमेलनाला अभिनंदन करूया. या संमेलनाचे या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की अतिशय मोठा साहित्यिक परंतु अतिशय साधा माणूस या संमेलनाचा अध्यक्ष आहे. डॉक्टर भीमराव वागचौरे सरांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया, सपत्नीक स्वागत करूया. मान्यवरांना विनंती, आपण महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प वाहून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. महामानवांच्या विचारांना समर्पित असलेली ही शिक्षण संस्था, संस्थेचे संचालक तथा स्वागताध्यक्ष विजय राऊतजी अतिशय हिरिरीने या सर्व उपक्रमात आपल्या शैक्षणिक कार्यक्रमाशी जोडणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारेजी, त्यांच्यासोबत अतिशय परिश्रमानं झटणारी सर्व मंडळी, ज्यामध्ये विवेक जयस्वाल सर आहेत, डॉक्टर विशाल लहाणे, शाहू पाटोळे, प्राचार्य विलास राऊत, शिवानी राऊत, मच्छिंद्र सोनवणे, डॉक्टर विशाल लहाणे, शशिकांत खंडेरे, दीपक बढे, राहुल कोसंबी, तुकाराम पोतले, चेतन राऊत, विद्या उगले, अनिल पाटील, सुनील काळे, जनार्दन नवनारे, नूतन अडसरे, व्यंकट मिलापुरे, गणेश फुले, पद्माकर कुलकर्णी, प्रदीप गर्गे, धनश्री कांबळे, मनीष जयस्वाल, धनंजय भोसले, वैशाली अवघडे, रमा उबाळे, विजय जयस्वाल, संजय सांभाळकर, युवराज धबडगे, गणेश कदम, वंदना बेडसे, नागेश बोंतेवाड, अर्जुनराव गायकवाड आणि सर्व त्यांचे प्राध्यापक मंडळी, प्रशासनातील सर्व कर्मचारी, या प्रसंगी उपस्थित सन्माननीय पत्रकारांचंही मनपूर्वक स्वागत संयोजन समितीच्या वतीने. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कोतेगाव ठाले पाटील सर, कार्यवाह डॉक्टर दादा गोरे सर, या प्रसंगी उपस्थित कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंके सर, सहकार्यवाह प्राचार्य डॉक्टर दीपक क्षीरसागर मॅडम, डॉक्टर गणेश मोहिते सर आणि मराठवाडा साहित्य परिषदेची सर्व कार्यकारिणी. अतिशय भरगच्च आणि देखणं नेटकं एक वैचारिक आणि साहित्यिक सामाजिक स्वरूपाचंही चिंतन या ठिकाणी अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. अशा प्रकारचं परिसंवादाचं नियोजन कल्पकपणानं या संपूर्ण संयोजनाच्या पाठीमागं अतिशय श्रद्धेनं आणि परिश्रमानं ज्या लोकांनी सहभाग नोंदवला असे सर्व हे संयोजनातली मंडळी आपण स्थानापन्न व्हावं विनंती आहे. नवनवीन साहित्यिक विशेष करून एखाद्या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत साहित्य संमेलन होण्याचा हेतू असा आहे की नवीन युवक, विद्यार्थी आणि नवीन लोक उपक्रमाशी जोडले जातात शिक्षण क्षेत्राशी संबंधित. परंतु आपले अतिशय काही महत्त्वाचे मोती निखळलेले असतात, ज्यांचं बोट धरून आपण साहित्याचा प्रवास केलेला असतो आणि ज्यांनी साहित्याच्या प्रवासाला आपल्या सगळ्यांसाठी प्रतिष्ठेचं बनवलेलं असतं. अशा मंडळींपैकी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा माजलगाव संमेलनाचे, मराठवाडा संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सर सध्या आपल्यात नाही आहेत, जे तद्वतच मराठवाड्याच्या बोलीभाषेला आणि ग्रामीण साहित्याला ज्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. माझ्यासह आपल्या सर्वांचे गुरुवरी असलेले, गुरुस्थानी असलेले 1989च्या हिंगोली येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेले प्राचार्य रारम बोराडे सर हे सुद्धा आपल्यात नाही आहेत. या दोन अतिशय साहित्य क्षेत्रातील कर्तबगार म्हणजे
चपळगावकर सरांचं न्यायालयाच्या क्षेत्रातलं योगदान असेल किंवा बोराडे सरांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान असेल, या सर्वव्यापी योगदान देणाऱ्या या दोनही महान अशा साहित्यिकांना आपण श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी 1 मिनिट जागेवरती उभं राहून न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सर आणि प्राचार्य रारम बोराडे सर यांना श्रद्धांजली वाहूया. त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या साहित्यिक आणि विचारांप्रती समर्पित होऊन आपण या संमेलनाची सुरुवात करतो आहोत. सावधान. धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हावं सर्वांनी. कार्यक्रमाची सुरुवात रंगलाल बाहेती अंध मुलींची जी कार्यशाळा आहे, ही शाळा आहे कार्यशाळा, त्या कार्यशाळेतील विद्यार्थिनींना निमंत्रित करतो की त्यांनी मंचावरती यावं. छकुबाई गायकवाड, मयुरी वाघमारे, छकुबाई गायकवाड, मयुरी वाघमारे, पूजा कोटगिरी, कुशीवार्ता सपकाळ आणि अक्षदा वाघ. त्याचबरोबर त्यांना साथ संगत करण्यासाठी आलेल्याही कलावंतांचं 44वे मराठवाडा साहित्य संमेलन स्वागत करत आहे. त्यांच्या स्वागत गीतानं आपण सुरुवात करूया. हां, ओके. धन्यवाद. रंगलाल बाहेती अंध मुलींच्या कार्यशाळेतील आपल्या सर्वांचं स्वागत. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा एका शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक मंडळींनी, संस्था चालकांनी एकत्रित येऊन 44वे मराठवाडा साहित्य संमेलन घेण्याचा जो घाट घातलेला, याच्या पाठीमागची त्यांची भावना आपल्यासमोर ठेवण्यासाठी, कार्यक्रमाचं या उद्घाटन समारंभाचं प्रास्ताविक ठेवण्यासाठी प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सर यांना निमंत्रित करतो
विशेष म्हणजे नुकतेच डॉक्टर राहुल हजारे इथं प्राचार्य पदाची त्यांनी धुरा सांभाळली आणि प्राचार्य होत नाही तर एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे आणि आपण बघतो की फार नेटानं ते पुढे येत आहेत. आपण टाळ्या वाजून एकदा त्यांचं अभिनंदन करू प्राचार्य म्हणूनही आणि संमेलनाच्या संयोजनासाठी डॉक्टर राहुल हजारे. विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमानं हे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी होत आहे. याचा अत्यंत आनंद होत आहे आणि या निमित्तानं मराठवाडा साहित्य परिषदेनं आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल सुरुवातीलाच आम्ही त्यांचे आभार मानतो. खरं तर वाळूज ही औद्योगिक नगरी आहे, परंतु आता समाधान इंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 2 महिन्यामध्ये जे अनुभव आहेत ते फार वेगळे आहेत. त्याचीही या निमित्ताने या सर्व साहित्यिक विश्वाला ओळख होत आहे. आज या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले ग्रामीण जीवनाचं दर्शन ज्यांनी साहित्य विश्वाला करून दिलं असेल डॉक्टर भीमराव बागचौरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, या विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीयुत विजयजी राऊत, या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला ज्यांनी संधी दिली असे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरावजी ठाले सर, मसापचे कार्यवाह दादाजी गोरे सर, तसेच संस्थेचे सचिव विलासजी राऊत सर. या निमित्ताने 2 उद्घाटनही झाली. ग्रंथ दिंडी आणि चित्र प्रदर्शन या कार्यक्रमानंतर ज्याचं उद्घाटन होणार आहे त्या दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटक मसियाचे अध्यक्ष चेतन राऊतजी, तसेच वन्यजीव छायाचित्रकार श्रीयुत बैजूजी पाटील, संस्थेला नेहमीच सहकार्य करणारे आणि आमच्या संस्थेचे सदस्य विवेकजी जयस्वाल, शिवानी राऊत आणि या निमित्तानं मसापचे माजी पदाधिकारी देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, ज्यामध्ये माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यकार ऋषिकेशजी कांबळे सर, रामचंद्र काळुंखे, गणेशजी मोहिते आणि व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर. अनावधानाने एखादं नाव राहिलं असेल तर त्याची क्षमा मागतो. आणि साहित्य रसिक आणि विद्यार्थी मित्रांनो, काल आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं बालकुमार मेळावा घेतला. गणेश गुले या ठिकाणी उपस्थित आहेत. 65 कवींनी, बजाजनगर मधल्या 65 छोट्या कवींनी इथं सहभाग घेतला आणि अतिशय कौतुकास्पद, अंगावर शहारे आणणारी अनेक प्रसंग या काव्य संमेलनाच्या दरम्यान घडून आली. त्यामुळे एक अंदाज आला की औद्योगिक नगरी आपण म्हणतो, परंतु या ठिकाणी साहित्याची बीजं रोवली गेलेली आहेत आणि हे साहित्य संमेलन नक्कीच या मुलांना ऊर्जा देणार आहे. महाविद्यालयाचा हा प्रयत्न आहे की उद्या चालून हे जे बालकवी आहेत, मला सांगायला आनंद होईल की काल ज्या काव्य संमेलनामध्ये जे प्रथम द्वितीय तृतीय आलेले आहेत त्यांना थेट मराठवाडा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपण संधी देणार आहोत आणि ही खूप मोठी संधी त्यांना ही उपलब्ध झालेली आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाषा मंत्री तथा उद्योग मंत्री
उदयजी सामंत हे देखील उपस्थित होणार होते, परंतु उपमुख्यमंत्र्यांचा दौरा त्यांच्या मतदारसंघात असल्याने त्यांनी आपला शुभेच्छा संदेश या ठिकाणी रेकॉर्ड करून पाठवलेला आहे. तो यथावकाश या ठिकाणी आपल्याला सादर होईल. परंतु या निमित्ताने मी आपणास महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये अनेक नामवंत साहित्यिक येणार आहेत. एक उत्कृष्ट परिसंवाद, विशेष परिसंवाद आपण ठेवलेला आहे. साहित्य, चित्रपट, समाज आणि मालिका या अनुषंगाने चिन्मय सुमित तसेच गणेश चंदन शिवे हे देखील या ठिकाणी येणार आहेत. उद्या ते आपल्यामध्ये संवाद साधतील. संविधानावर विशेष चर्चा होणार आहेत. सुषमा अंधारे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, त्या त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि याशिवाय एक कवी संमेलन देखील आपण आयोजित केलेलं आहे. मसापच्या थाटणीमधलं ते सदर जे आज संध्याकाळी होणार आहे, त्याच्यामध्ये अनेक कवींना या ठिकाणी संधी मिळणार आहे. आज या निमित्ताने एक चित्रप्रदर्शन आपल्या मागच्या बाजूस लावलेलं आहे. उद्घाटन झाल्यानंतर आपण त्याचा आनंद घेऊ शकता. या चित्रप्रदर्शनामध्ये अनेक सामाजिक आशयांची चित्र आपण त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत. आणि लाईव्ह पेंटिंग एक कार्यशाळा सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. जे विद्यार्थी अनेक शाळांचे या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे उपस्थित आहेत, त्यांना या चित्र प्रदर्शनाचा आनंद घेता येणार आहे. मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण या चित्र प्रदर्शनाचा आनंद घ्यावा. तसेच सांगायला आनंद वाटतो की या निमित्ताने आम्ही एक चांगलं ग्रंथदालन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेसह शासकीय प्रकाशनाचं विक्री केंद्र सुद्धा आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि आपल्याला आनंद वाटेल की अतिशय नाममात्र शुल्कामध्ये अनेक ग्रंथ इथं उपलब्ध आहेत. आपण जरूर याची खरेदी करावी. या निमित्तानं ज्या शाळांनी आज ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला, त्या सर्व मुख्याध्यापकांचे, संयोजन समितीचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. आणि आपण 2 दिवस विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन यावं, जेणेकरून या साहित्याचा स्पर्श या मुलांना, या तरुणांना व्हावा आणि भविष्य काळामध्ये ही जाणीव अधिक विकसित होऊन त्याच्यातून साहित्यिक, लेखक, कवी निर्माण होतील. आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक व्यवस्था इथं केलेल्या आहेत. त्यामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे, तर आपण मोठ्या मनानं त्या ठिकाणी आम्हाला माफ करावं किंवा वेळीच काही सूचना लक्षात आणून दिल्यास त्यामध्ये सुधारणा करता येतील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं, महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने स्वागत करतो आणि माझा एक प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद हजारे सर. यानंतर मान्यवरांचं स्वागत संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे सर, त्यांच्या सहचारिणी आशाताई वागचौरे यांचं स्वागत अध्यक्ष माननीय विजय राऊत सरांनी करावं अशी विनंती आहे. भीमराव वागचौरे सरांचं साहित्यिक कर्तृत्व फार मोठं आहे. त्यांच्या 9 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह आणि एक समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहे, ज्यामध्ये रानखळगी, पानखळी, गरडा, अंगारकूस, नवकाटवन, पिंडीवरचे विंचू, किंजाळ काटे, जखडण, घरंग या कादंबऱ्या, तर मरणावळ, मूठमाती हे कथासंग्रह आणि रारंग बोराड यांचे साहित्य ही समीक्षा पुस्तक आहे. इथं वुडलँड पब्लिशिंग हाऊस असेल किंवा इतर ठिकाणी या सगळ्या कादंबरी आणि कथासंग्रह तुम्हाला विकत घ्यायला मिळतील. अनेक पुरस्कार आणि सन्मान अध्यक्षांना आहे, ज्यामध्ये नरहर पुरंदकर सामान्य व्यक्तिमत्व परंतु अतिशय प्रतिभावंत असं हे व्यक्तिमत्व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून सन्मानित होत आहे साहित्य संमेलनाचे.
अनेक साहित्य संमेलनांच्या साहित्य परिषदांच्या माध्यमातून साहित्यिक कार्यामध्येही डॉक्टर भीमराव वाकचौरे सरांचा सहभाग आहे. आणि एखादा कवी कविता लिहितो, एखादा कादंबरीकार कादंबरी लिहितो, तर निश्चितच त्याच्या जोडीदाराचाही त्यामध्ये सहभाग असतो. कारण सहचर किंवा सहचारिणीने ते लेखनाचं स्वातंत्र्य दिलं नाही तर लेखन कार्य करता येणं शक्य नाही. त्यामुळं आपण आशाताईंचा विशेष टाळ्या वाजून सन्मान करावा, सत्कार करावा, गौरव करावा. धन्यवाद. माजी संमेलनाध्यक्ष, मावळते संमेलनाध्यक्ष, माजी नाही आहे सध्या, डॉक्टर जगदीश कदम सर, विनायकराव पाटील मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर या ठिकाणी झालेल्या 43व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचं स्वागतही आदरणीय विजय राऊत सरांनी करावं अशी विनंती आहे. आशाताई वाकचौरे, आशाताई स्टेजवरती येताना वाकचौरे सरांना टेन्शन आलं होते, ते बाप रे आता कसं होणार आहे. परंतु या संपूर्ण साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा निश्चित सहकार्य आहे, हातभार आहे. धन्यवाद. मावळते अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जगदीश कदम सर, 43व्या मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूरचे अध्यक्ष, यांचं स्वागतही माननीय विजय राऊत सरांनी करावं अशी विनंती आहे. विजय राऊत सर अगदी विद्यार्थी असल्यापासून शैक्षणिक चळवळीतला एक कार्यकर्ता, एक विद्यार्थी, पुढील काळातील त्यांचं शैक्षणिक कार्य, एक शिक्षण संस्था, आणि या शिक्षण संस्थेमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांसाठी, अनेक मंडळींसाठी एक अतिशय हक्काचं घर म्हणजे हे महाविद्यालय आहे. या ठिकाणी मोठ्या स्वरूपात एक शैक्षणिक वातावरण तयार करण्याचं, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व विजय राऊतजी हे आहेत. अतिशय तळमळीनं या संपूर्ण संमेलनाचं संयोजन आणि आयोजन अतिशय नेटकेपणानं जे करत आहेत विजय राऊत सर. या प्रसंगी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर यांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे यांनी करावं अशी विनंती आहे. ठाले सरांनी जी संख्या आहे 44, या विविध ठिकाणी, विविध तालुक्यांमधून आणि मराठवाडाभर साहित्य संमेलनांच्या माध्यमातून एक साहित्यिक पर्यावरण निर्माण केलेलं असे आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सरांचं स्वागत. संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे हे करत आहेत. धन्यवाद सर. साहित्य परिषदेचे कार्यवाह हॅलो. धन्यवाद सर. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय गुरुमान्य डॉक्टर दादा गोरे सर यांचं स्वागत श्रीयुत अनिल पाटील यांनी करावं अशी विनंती आहे. गांधी विचारांचाही प्रभाव साहित्य संमेलनावर आहे. सूत देऊन मान्यवरांचं स्वागत होत आहे. पुष्पहारापेक्षाही फार मौलिक गोष्ट या ठिकाणी संयोजकांच्या संकल्पनेतून, आणि याच नाही, प्रत्येक कार्यक्रमात सूत देऊन ते पाहुण्यांचं स्वागत करतात. साहित्य परिषदेचे कार्यवाह ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आदरणीय गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सर यांचं स्वागत श्रीयुत अनिल पाटील यांनी करावं अशी विनंती आहे. अनिल पाटील. अनिल पाटील साहेब. शाल, सूत आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय डॉक्टर दादा गोरे सरांचं स्वागत या ठिकाणी श्रीयुत अनिल पाटील सरांच्या हस्ते होत आहे. यानंतरचं स्वागत श्रीयुत मनीष जयस्वाल सरांच्या हस्ते असणार आहे. त्यांनी मंचाकडे यावं. मनीषजी. मनीष दादा.
मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंके सर यांचं स्वागत श्रीयुत मनीष जयस्वाल यांनी करावं अशी विनंती आहे. मनीषजी, काळुंके सरांना विनंती, आपण समोरून स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर स्वागत श्रीमती रमा उबाळे यांच्या हस्ते होईल. त्यांनी मंचाकडे यावं. साहित्य परिषदेचे सहकार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते सर यांचं स्वागत श्रीमती रमा उबाळे मॅडम यांनी करावं अशी विनंती आहे. या गणेशराव मध्ये या समोर स्वागताचा स्वीकार करण्यासाठी समोर सेंटरला या, मध्यभागी या, म्हणजे जरा थोडंसं फोटोग्राफर आणि सगळ्यांना अडचण होणार नाही. धन्यवाद. साहित्य परिषदेच्या सहकार्यवाह कवयित्री आणि KSK महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून ज्यांचं मोठं कार्यकर्तृत्व आहे, एक संस्था चालक म्हणूनही ज्यांचं मोठं योगदान आहे, अशा डॉक्टर दीपा क्षीरसागर मॅडम यांचं स्वागत श्रीमती वैशाली अवघडे यांनी करावं अशी विनंती आहे. वैशालीजी अवघडे यांनी मंचावरती यावं. आदरणीय डॉक्टर दीपा क्षीरसागर यांना विनंती, आपण स्वागताचा स्वीकार करावा. श्रीमती वैशाली अवघडे मॅडम या स्वागत करतील दीपाताईंचं. या प्रसंगी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक प्राचार्य विलास राऊत सर यांचं स्वागत श्रीमती वंदना बेडसे यांनी करावं अशी विनंती आहे. बेडसे मॅडम यांना विनंती, आपण मंचावरती यावं. आणि संयोजकांचे मार्गदर्शक असणारे आदरणीय प्राचार्य विलास राऊत सर यांचं स्वागत करावं. यानंतर श्रीमती विद्या उगले यांना विनंती, आपण मंचावरती यावं. श्रीमती राऊत सर इथे समोर. राऊत सर, ओके मॅडम. या प्रसंगी ह्या संयोजनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ज्यांची आहे, श्रीयुत विवेक जयस्वालजी, स्वातंत्र्य सेनानी लाला लक्ष्मीनारायण जयस्वाल यांचा वारसा जे चालवत आहेत, विवेक जयस्वालजी यांचं स्वागत श्रीमती विद्या उगले मॅडम यांनी करावं अशी विनंती आहे. त्या मंचावरती उपस्थित आहेत माजी संमेलनाध्यक्ष आदरणीय गुरुवर्य डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, ज्येष्ठ विचारवंत, यांचं स्वागत श्रीयुत भरतसिंग सलामपूर यांनी करावं अशी विनंती आहे. डॉक्टर भरतसिंग सलामपूर हे स्वागत करतील. माजी संमेलनाध्यक्ष गुरुवर्य ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांचं. या प्रसंगी मंचावर उपस्थित माननीय श्रीयुत चेतन राऊतजी यांचं स्वागत श्रीयुत गणेश फुले यांनी करावं अशी विनंती आहे. सुंदर माझी शाळा या काव्याच्या आणि काव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रभर सुपरिचित असलेले आणि बजाज नगर वाळूज येथील हा कवी कलावंत गणेश फुले स्वागत करतील.
माननीय चेतन राऊत मसियाचे अध्यक्ष, आणि मसियाचे अध्यक्ष खरं म्हणजे ही ओळख नंतर असायला पाहिजे, ते सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्षही आहेत. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये ज्यांचं मोठं कार्य आहे आणि ज्यांचं पब्लिशिंग हाऊस हे वर्ल्ड क्लास आहे, जगप्रसिद्ध या स्वरूपाचं आहे, चेतन राऊत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार ज्यांनी छत्रपती संभाजीनगरचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती छायाचित्रणात नेऊन ठेवलं असे पैचू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत डॉक्टर संजय सांभाळकर यांनी करावं अशी विनंती आहे. तुम्ही कुणी टाळ्या वाजवत नाही, कारण तुम्हाला माहिती ते माणसांचे फोटो काढत नाही, ते वन्यजीव फोटोग्राफीमध्ये जागतिक लेवलचा एक अवलिया कलावंत आपल्या शहरात आहे. हे भूषण आहे आपल्या शहराचं. संयोजक प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे यांचं स्वागत डॉक्टर युवराज धबडगे यांनी करावं अशी विनंती आहे. प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे यांचं स्वागत डॉक्टर युवराज धबडगे हे करतील. त्याचबरोबर या संयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसंचालक कुमारी शिवानी राऊत यांचं स्वागत प्राध्यापिका नूतन अडसरे यांनी करावं अशी विनंती आहे. नूतन अडसरे. अडसरे काय झालं? अरे आले ना बाबा, आलो ना. त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी असलेले दोन व्यक्तिमत्व, ज्येष्ठ कवी देविदास फुलारी सर यांना विनंती आपण मंचावरती यावं आणि स्वागताचा स्वीकार करावा. त्याचबरोबर सन्माननीय हेमलता पाटील मॅडम आपणासही विनंती आपण मंचावरती यावं आणि स्वागताचा स्वीकार करावा. मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी कार्यकारिणीतील सदस्य कवी समीक्षक देविदास फुलारी सर आणि हेमलता पाटील त्यांचं स्वागत करण्यासाठी मी धनश्रीताई कांबळे यांना विनंती करतो आपण मंचावरती यावं. तसेच प्राध्यापिका अनुषा कंदी यांना विनंती आपण स्टेजवरती यावं. धनश्रीताई कांबळे या स्वागत करत आहेत. हेमलता पाटील मॅडम आणि अनुजा कंदी या स्वागत करतील देविदास फुलारी सरांचं. आपण सर्वांनी शांतता बाळगा. थोडे स्वागत बाकी, फक्त समोर बसलेले 150 जण आहेत, या सगळ्यांचं फक्त स्वागत इथं होणार आहे. का शब्दसुमनानी करू? शब्दसुमनानी करायचं. शब्दसुमनानी आपलं सर्वांचं, सर्व पत्रकारांचं, सर्व श्रोत्यांचं, मान्यवरांचं स्वागत. शब्दसुमनानी स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्या वाजवून सर्व राहिलेल्या पाहुण्यांचं, पत्रकारांचं स्वागत करूया. कारण प्रत्येकाचा मान सन्मान, प्रत्येक जणाचं कार्यकर्तृत्व हे विशेष आहे. त्या विशेष कार्याची नोंद आपण सर्वजण घेत असतो. या संमेलनाचं संयोजन अतिशय परिश्रमपूर्वक, अतिशय तळमळीनं आणि चिकाटीनं
यात सहभागी विविध शाळांचे शिक्षक यांचाही सहभाग यामध्ये असावा. उद्घाटन जरी आज होत असलं तरी कालच या संमेलनाची सुरुवात झालेली आहे कवी संमेलनाच्या निमित्तानं बालकवितेचा. तेव्हा या अतिशय कल्पक असलेले विजय शिक्षण संस्थेचे आणि या समारंभाचे स्वागताध्यक्ष आदरणीय विजय राऊत सर, मी यांना निमंत्रित करतो की आपण या प्रसंगी स्वागतपर भाषण करावं. माननीय श्रीयुत विजय राऊत सर. सर्वप्रथम नमस्कार. विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे 44वे मराठवाडा साहित्य संमेलनासाठी सावित्रीबाई फुले विचार मंचावर उपस्थित आजच्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भीमराव वागचौरे, सौभाग्यवती वागचौरे, या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आता उपस्थित असलेले 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे महावाद्य अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, परिषदेचे कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, डॉक्टर आसाराम लोमटे, श्री रामचंद्र तिरुके, डॉक्टर रामचंद्र काळुखे, डॉक्टर गणेश मोहिते, डॉक्टर दीपा क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे, संस्थेचे सचिव प्राचार्य विलास राऊत, मित्रवर्य विवेक जयस्वाल आणि बैजू पाटील, समोर उपस्थित सर्व निमंत्रित साहित्यिक व मराठवाड्याच्या भूमीतून आलेले लेखक, वाचक, रसिक, या औद्योगिक नगरीमध्ये हे संमेलन होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. स्वागत अध्यक्ष या नात्याने विलासरावजी देशमुख साहित्य नगरीमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. मी प्रथमतः नमूद करू इच्छितो की 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा बहुमान मला दिल्याबद्दल मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील सरांचे अध्यक्ष यांचं मी आभार व्यक्त करतो. ओके. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक काळातील महापुरुषांच्या विचारांचा पगडा असलेले माझे वडील कैलासवासी गुलाबराव बाळाराम राऊत यांच्या प्रेरणेने ग्रामीण भागातील व औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून व सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या पाल्यांच्या उन्नतीसाठी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे या सामाजिक जाणीवेतून 1989मध्ये विजय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करण्यात आली. सन 2000 साली या औद्योगिक वसाहतीमधील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाची स्थापना करून कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांचा उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर केला याचा आम्हाला आनंद आहे. विशेष म्हणजे या प्रसंगी सांगावयास मला आनंद आणि मोह होतो आहे. कदाचित मी जो प्रसंग आपल्याला सांगणार आहे तो कोणाला आत्मप्रौढी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझे वडील विद्यार्थी दशेमध्ये वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत आवडते विद्यार्थी होते. कारण ते हुशार तर होतेच, शिवाय शरीर कमावल्यामुळे ते पैलवान देखील होते. बाबासाहेब ज्यावेळी औरंगाबादला येत असेल त्यावेळेस ते माझ्या वडिलांना निरोप पाठवून संध्याकाळच्या वेळेस सुमारास मालिश करण्यासाठी बोलवून घेत असत. ज्या महामानवाचा स्पर्श माझ्या वडिलांना अनुभवता आला, मी त्यांचा सुपुत्र असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. मराठवाड्याच्या माती कायमच मागास हा टप्पा जरी लागलेला असला तरी मराठवाडा कायमच साहित्य निर्मिती आणि विचारवंतांच्या निर्मितीचे केंद्र राहिलेले आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळात साहित्य संस्कृती आणि कलेचा भरभराट झालेला आपल्याला दिसून येतो. अगदी प्राचीन काळात विचार केला तर त्यावेळी सातवाहनांच्या राजधानीचे शहर असलेल्या प्रतिष्ठान म्हणजेच सध्याचे पैठण म्हणजेच गोदाकाठी एक नवीन संस्कृती निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. हा परिसर नाथपंथीय, महानुभाव, वारकरी, सुफी संप्रदाय असे अनेक पंथ संप्रदायांचे केंद्र होते. मराठी भाषेतील काव्यग्रंथांपैकी एक असलेला ग्रंथ विवेक सिंधू मुकुंदराजांनी याच मराठवाड्यात लिहिला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी या परिसरात भ्रमंती करून गेल्याच्या पुन्हा आजही स्मृतीस्थळाच्या रूपाने मराठवाड्याने आपल्या जपल्या आहेत. ज्या संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ दिला ते संत ज्ञानेश्वर पैठणीजवळील आपले गावचे.
त्यांनी नेवासा येथे येऊन या ग्रंथाची रचना केली व जगाला भागवत धर्म दिला. त्याच भागवत धर्माची पताका घेऊन संत तुकाराम, संत नामदेव यांनी संपूर्ण देशभर या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. समता, बंधुता, सहिष्णुता, भक्ती आणि मानवतेच्या वाटेवर चालणारा वारकरी संप्रदाय जगाला दिला. या परंपरेतील, या परिसरातील संत गोराकुंबा, संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, संत एकनाथ आणि शिवूरच्या संत बहिणाबाई यांचे कार्य या परिसराला समृद्ध करून गेले. संत एकनाथांनी आपल्या लेखणीतून आणि कृतीतून, आपल्या भारुडाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला. मराठवाड्याची भूमी ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची भूमी असल्यामुळे या भूमीने त्यांच्या परिवर्तनाचा विचारांचा वसा आजही कायम जपला आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिवर्तने या मराठवाड्याने पाहिली आहेत. अनेक चळवळी, मग त्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीबरोबरच ग्रामीण साहित्याची चळवळ, दलित साहित्याची चळवळ, आधुनिक चळवळ या साहित्याच्या चळवळीची भरभराटसुद्धा मराठवाड्यातच झालेली आहे. अनेक नामवंत, विचारवंत, साहित्यिक, लेखक या मराठवाड्याच्या भूमीने दिले आहेत. या साहित्य संमेलनातून औद्योगिक परिसरातील वाङ्मयीन आणि सांस्कृतिक चळवळीला बळ मिळेल. या 2 दिवसीय संमेलनाच्या परिसंवादातून जे विचारमंथन होईल ते समाजासाठी, साहित्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. कथाकथन, कवी संमेलन, मुलाखत, संवाद, बालमेळावा या माध्यमातून या परिसरातील अनेक नौके हात लिहिते होतील अशी मी आशा बाळगतो. हे संमेलन माय मराठीच्या भल्यासाठी फायदेशीर ठरावे अशी अपेक्षा व्यक्त करतो व मराठवाडा साहित्य परिषदेने आम्हाला हे साहित्य संमेलन घेण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो व उपस्थित सर्व साहित्यिक, श्रोते यांचे विलासराव देशमुख साहित्यनगरीमध्ये स्वागत करतो व सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद राऊत सर. आपल्या वडिलांचा वसा आणि वारसा चालवताना जो गहिवर आपल्या शब्दांमध्ये आहे, जी आपली भावना आहे, ती भावना या संमेलनाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमधून इथं झलकते आहे, झळकते. धन्यवाद. या प्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी स्वागतपर भाषण करावं, मार्गदर्शन करावं. आदरणीय ठाले सर. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाकचौरे, मावळते अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, ज्या संस्थेनं या संमेलनाचं निमंत्रण दिलं आणि आयोजन केलं त्या संस्थेचे संस्थापक, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीयुत विजय राऊत, व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे व्यासपीठावर आणि संमेलनाच्या मंडपात बसलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणीचे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्वसाधारण सदस्य, या संमेलनासाठी आपल्या संपूर्ण प्रदेशातून उपस्थित असलेले
साहित्यिक, कवी, कथाकार, वक्ते, पत्रकार बंधू, या परिसरातील आणि मराठवाड्यातून आलेले सर्व रसिक बंधू आणि भगिनी, एक उल्लेख निश्चितच झाला असता, परंतु उद्घाटकाचा, परंतु ते आले नाही. आणि आता जी योजना उद्घाटनासाठी आम्ही केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव मला माहीत नसल्यामुळं त्या विद्यार्थिनीचा फक्त उल्लेख करतो. विलासराव देशमुख साहित्य नगरी असं या संमेलन नगरीचं नाव आहे. विलासरावांचं नाव असल्यामुळं मला त्यांच्या आणि माझ्या भेटीची एक आठवण माझ्या लक्षात आली, आठवली म्हणून ते सांगतो आणि नंतर उरलेल्या 10 मिनिटामध्ये काय सांगायचं ते मी सांगतो. त्याच्या आधी मी आपल्या सर्वांचं मनापासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. 2008 मध्ये साहित्य महामंडळाचा मी अध्यक्ष असताना अमेरिकेत साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर उलटसुलट अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. सुलट कमीच आल्या, उलटच जास्त आल्या. आणि त्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांनी आपली जी काही साधनं होती, आयुधं होती, त्या आयुधांमधून व्यक्त केला आणि जितकं मला झुलपून काढता येईल तेवढं झुलपून काढलं. त्याच्यानंतर साधारण 1.5 महिन्यात माझी आणि विलासरावांची भेट झाली. तेव्हा विलासराव मला असं म्हणाले स्वतःहून की आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त, तुमच्यावर जास्त टीका झाली, आमच्यावर एवढी होत नाही. होते आमच्यावर सुद्धा, आमच्यावर म्हणजे राजकारण्यांच्यावर, सत्ताधाऱ्यांची आमच्यावर टीका होते, पण इतकी होत नाही, तुमच्यावर जास्त झाली. तर त्यांना मी असं म्हणालो, याचा अर्थ काय होतो? ते मला असं म्हणाले की आमच्यापेक्षा तुम्ही अधिक लोकप्रिय आहात, आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त टीका झाली. तेव्हा त्यांना मी असं म्हणालो, याचा अर्थ असा होतो की मी तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे, माझ्यावर जास्त प्रेम आहे. त्यांनी मला एक सल्ला दिला, हसले आणि एक सल्ला दिला की किती टीका होऊ द्या, तुम्ही हातात घेतलेलं काम सोडू नका. त्यांच्या नावाची ही साहित्य नगरी आहे. ठाम राहा. आपण हातात घेतलेलं जे काम असेल ते काम शेवटापर्यंत येईपर्यंत तुम्ही ठाम राहा, कशालाही ही घालू नका. अशा प्रकारचे उद्गार त्यांनी मागच्या त्या भेटीमध्ये काढलेले होते. ज्या नावाच्या नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होतंय, या दृष्टीनं, या नजरेनं या साहित्य संमेलनाकडे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. स्वागताध्यक्ष विजय राऊत या ठिकाणी त्यांनी मराठवाड्याच्या वाङ्मय निर्मितीचा साधारणपणे 1000 वर्षापूर्वीपर्यंतचा उल्लेख केला, आढावा घेतला असं मी म्हणणार नाही, उल्लेख केला. आणि मला असं वाटतं की तो पुरेसा होता, त्यामुळं त्या अनुषंगानं मी काही बोलणार नाही. मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी मला सांगायची, जी सध्या गाजते आणि ज्यावर तमाम मराठी समाज, लेखक, कवी, रसिक, व्हॉट्सअप विद्यापीठ, पत्रकार सगळेच हिरिरीनं त्याच्यावर बोलतायत, लिहितायत, अशी ती गोष्ट आहे. आणि ती म्हणजे अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेला मिळालेला दर्जा. आता हे सगळं पाहिल्यानंतर हुरळून गेलेलं आहे मराठी समाज, जणू काय आपल्याला फार मोठं गबाळ मिळालं. अशा पद्धतीने या गोष्टीकडे सध्या मराठी समाज बघतो. काय मिळालं आपल्याला? अभिजात भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं? या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं
की भाषा अभिजात असते का हो? मुळामध्ये भाषा कधीच अभिजात नसते. अभिजात जर श्रेष्ठ दर्जाचं असेल, अभिजात असतं ते त्या भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य. जगामध्ये खूप भाषा बोलल्या जातात. त्या भाषांमध्ये प्रचंड अशा प्रकारचं महत्त्वाचं तत्त्वज्ञान, महत्त्वाच्या वाङ्मय कृती, महत्त्वाचं लेखन हे झालेलं आहे. त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ते झालेलं आहे. लहान लहान देश आहे. मराठवाड्याची भूमी जेवढी आहे तेवढे युरोपमधले सगळे देश त्या आकाराचे. त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत. त्याच्यामधून त्यांचे लेखक लिहितात. त्यांच्यामधून त्यांचे संशोधक संशोधन करतात. आणि ते संशोधन जर उच्च प्रतीचं असेल, मानवाच्या कल्याणासाठी जर त्या संशोधनाचा उपयोग होत असेल तर त्याचं भाषांतर होतं आणि आपल्यापर्यंत पोहोचतं, जगभर पोहोचतं, सगळ्या भाषांच्या मध्ये ते जातं. असं काही मराठीत होतं का? अभिजात म्हणून आपण जे उरळून गेलो. अभिजात म्हणजे काय याचा अर्थ तरी पाहिला का? भारत सरकारनं काय अर्थ लावलेला आहे त्याचा नेमका देत असताना हा दर्जा? त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभिजात म्हणजे शास्त्राची भाषा. अभिजात भाषा म्हणजे शास्त्राची भाषा. सोपं करून सांगायचं झालं तर ज्ञानाची भाषा असं आपल्याला म्हणते. त्यांनी कुठंही भारत सरकारनं आपल्या कागदपत्रांच्या मध्ये अशा प्रकारचा दर्जा बहाल करत असताना ज्या ज्या भाषांना त्यांनी केला, बहाल करत असताना कुठंही अभिजात हा शब्द वापरलेला नाही. शास्त्राची भाषा, ज्ञानाची भाषा अशा प्रकारचं आहे. कारण भाषा नसतेच. मी आता जगाचा उल्लेख केला, जगाच्या भाषांमध्ये काय लिहिलं जातं त्याचा उल्लेख केला. शेक्सपियरची नाटकं वगैरे हे सगळं आपल्याला माहीत आहे. त्या भाषांना त्या सरकारांनी तिथल्या युरोपमधल्या किंवा बाहेरच्या पाश्चिमात्य देशातल्या किंवा अमेरिकेतल्या आपल्या भाषांना दर्जा दिलेला आहे का? हे कोण दर्जा देणार आहे आमच्या भाषेला? भाषेला दर्जा देणार हे कोण? अशा प्रकारचा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावा. त्या भाषेमध्ये निर्माण झालेल्या साहित्यामुळं, त्या भाषेमध्ये निर्माण झालेल्या साहित्याला त्याच्यामध्ये जर अभिजातत्व असेल तर त्याला तो दर्जा त्या ठिकाणी मिळत असतो. आणि म्हणून मी असं नेहमी म्हणतो की ज्या दिवशी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली त्या दिवशीच मराठी अभिजात झाली आजच्या अर्थानं बोलायचं आठवतं. हे पण देणारी आम्हाला आमच्या भाषेला त्या, कारण ज्ञानेश्वरीमध्ये तत्त्वज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये वाङ्मय पण आहे. दोन्ही गोष्टी दोन्ही दृष्टीनं जर त्या ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर आपल्याला 800-850 वर्षापूर्वीच मराठीला हे जे तथाकथित अभिजातत्व आहे हे प्राप्त झालेलं आहे, हे मिळालेलं आहे. आणि म्हणून कोणीतरी दर्जा जाहीर करत आणि मगच ती आपली भाषा श्रेष्ठ ठरेल असं मानण्याचं कारण. कारण भाषा किती जुनी आहे आणि किती नवी आहे याच्यापेक्षा त्याच्यात काय लिहिलं जातं हे महत्त्वाचं. 200 वर्षाची परंपरा असेल आणि 2000 वर्षाची परंपरा असेल, 2000 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या भाषेमध्ये चांगलं काही निर्माणच झाले नसेल तर तिला तुम्ही तो दर्जा कसा देणार? आणि 100 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या एखाद्या भाषेमध्ये उत्तम असं जर निर्माण झालं असेल तर तिला तुम्ही काय मानणार? या नजरेनं भाषेकडे पाहिलं गेलं पाहिजे. या नजरेनं भाषा व्यवहाराचा विचार आपण केला पाहिजे. हे आपण कोणी समजूनच घेत नाही. नुसतं उरळून जाऊन आपण येतो. आणि मिळतं काय? विचार केला का? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर पुढे आपण काय करणार आहोत यासंबंधी काही विचार केला का? किंवा तर फक्त भारत सरकारनं कुठंतरी कधीतरी ठरवून ठेवलेले की अभिजात किंवा शास्त्राची भाषा किंवा ज्ञानाची भाषा असा दर्जा दिल्यानंतर वर्षाला 300 कोटी रुपये त्या भाषेसाठी आम्ही देऊ, भारत सरकार देईल, अशा प्रकारची एक तरतूद केलेली आहे. आणि त्या तरतुदीकडे पाहून फक्त लोक उरळून गेलेले आहेत. त्या तरतुदीसाठी हा आग्रह आजपर्यंत धरला गेला. वास्तव कोणी समजूनच घेत नाही की ज्या ज्या भाषांना हा दर्जा दिला त्या भाषांना खरोखर पैसे दिले का? दर वर्षाला 300 कोटी प्रमाणे नाही दिले. जी मृत भाषा आहे, जी सरकारला आवडते, संस्कृत, तिला फक्त आतापर्यंत 10.5 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि तमिळला 3 कोटी दिलेले आहेत. बाकीच्या सगळ्या भाषांना कोणाला 50 लाख, कोणाला 1.5 कोटी, कोणाला 1 कोटी, ज्यांना त्यांनी दर्जा दिला अशी परिस्थिती आहे. आपला समाज, आपला वाचक वर्ग, आपला लेखक वर्ग, आपला पुढारी वर्ग
हा उरळून गेलेला आहे त्या पैशांच्यासाठी. कशासाठी भीक मागता? आमच्या सरकारला तरतूद नाही करतायत. हजारो लोकांच्याकडून हजारो रुपयाच्या खंडण्या वसूल करतात यांचे कार्यकर्ते. त्या खंडण्याची रक्कम जमा केली तर मराठीचं खूप भलं होईल जर करायचं तर. हे का आपण करत नाही? या दृष्टीने आपण का विचार करत नाही? आणि म्हणून भाषेकडे या नजरेनं आपण पाहिलं पाहिजे. भाषा आपण जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये किती व्यवहार करतो. उद्या जर ही भाषा अधिक टिकायची असेल, समृद्ध व्हायची असेल तर ती सर्व क्षेत्रामध्ये बोलली गेली पाहिजे, सर्व क्षेत्रामध्ये तिच्यात व्यवहार झाले पाहिजे. हे होत नाही. एक क्षेत्र आपण बाद केलेलं आहे. बँकेमध्ये आपण 50% हिंदी वापरतो. भारत सरकारच्या महाराष्ट्रात असलेल्या कार्यालयामध्ये हिंदीचा आग्रह धरला जातो. इंग्रज आणि विका राजवाड्यांनी 150 वर्षापूर्वी असं म्हटलेलं होतं की मराठी भाषा मुमूर्षू म्हणजे मरणारी, मरणकाळीला आलेली अशा प्रकारची आहे का, असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यांनी फक्त एकाच गोष्टीचा त्यावेळेला विचार केला होता की हा जो शिक्षित वर्ग आहे त्या काळात 150 वर्षापूर्वीचा, 125 वर्षापूर्वीचा जो शिक्षित वर्ग आहे त्यानं इंग्रजीची कास धरली होती. आता सगळ्यात समाधानात कास धरली. सरकारला मराठी शाळा चालवू द्यायच्या नाही, कारण त्याच्यासाठी अनुदान द्यावं लागतं, शिक्षकांचा पगार द्यावा लागतो. मग यांना जो पैसा बाकीच्या गोष्टींसाठी पाहिजे तो कसा मिळणार? पण कुठंही शिक्षक नाही, कुठंही प्राध्यापक नाही. तासांवर बिचारे काम करतात. 4 महिने त्यांना काही मिळत नाही. फक्त 7 महिने जेवढे महिने ते शिकवतात तेवढ्याच फक्त काही. पण 250, 300 किंवा 500, 700 असेल त्या तासाप्रमाणे पैसे मिळतात. महिन्याला 3,000 सुद्धा पडत, 30,000 सुद्धा पडत. अशी परिस्थिती. ही जर आमची अवस्था असेल आमच्या भाषेकडे पाहण्याची तर काय होणार या भाषेचं? आम्ही एका क्षेत्राची कास जर सोडणार असू तर आपल्या भाषेचं काय होणार? एक उदाहरण देतो आणि थांबतो, कारण 12 मिनिटाचं 10 मिनिटं 12 मिनिटं होऊन गेली. आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये वापरली जाणारी भाषा आहे त्या क्षेत्रात काम करताना काळजी जर घेतली नाही तर ती भाषा त्या क्षेत्रातून बाद होते. आपल्याकडे मोंढे प्रत्येक गावामध्ये, विशेषतः तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथं धान्य बिन्य अमुक तमुक या सगळ्या गोष्टींचा खरेदी विक्रीचा व्यापार. हे जे मोंढे, या मोंढ्यांमध्ये पेढे असायचे मालकांच्या. विशिष्ट जात वगैरे त्याचा उल्लेख करण्याची काही गरज नाही. तर पेढे असायच्या आणि त्या पेढ्यांवर आलेल्या धान्याचा, झालेल्या विक्रीचा हिशोब ठेवण्यासाठी त्यांच्या लांब अशा प्रकारच्या वह्या असायच्या. त्याला ते खतावण्या म्हणायचे. त्या खतावण्यामध्ये त्याची नोंद व्हायची. ती नोंद करण्यासाठी प्रत्येकाला एक मराठी माणूस नोकरीला ठेवावा लागायचा. तो ते सगळे व्यवहार ते त्यावेळेला मराठीत होत होते. आता ह्या पेढ्या जरी असल्या तर आता ह्या ज्या खतावण्या आहेत या खतावण्या मराठीत ठेवल्या जात नाही, आता त्या हिंदीत ठेवल्या जातात. आणि म्हणून तिथं काम करणारा जो मराठी माणूस होता त्याची आता गरज उरलेली नाही. याचा अर्थ असा आहे की त्या क्षेत्रातून आपण मराठी बाद केली, नुसती भाषा बाद केली नाही तर तितक्या माणसांचं काम हे तुम्ही काढून घेतलं. हे नाटकाच्या क्षेत्रात, हेच मराठी सिनेमाच्या क्षेत्रात, हेच मराठी नाटकाच्या क्षेत्रात, हेच मराठी संस्कृतीच्या क्षेत्रात, गीतांच्या क्षेत्रात, कलांच्या क्षेत्रात, हे सगळ्या ठिकाणी असं घडते. आणि त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये मराठी बाद झाली. 50% आपण आता आलेलो. एक उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोक 12 कोटी लोकांची संख्या आहे. याचा अर्थ असा होतो की 12 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सगळं खोटं. महाराष्ट्रामध्ये फक्त 10 वर्षापूर्वी 65% लोक मराठी बोलतात. 10 मध्ये म्हणजे 15 वर्षापूर्वी 2010 65% लोक बोलायचे. आता 60%, 62% लोक बोलतात. बाकीचे लोक त्यांच्या भाषा बोलतात. जे लोक महाराष्ट्रात बाहेरून आलेले होते, या समाजामध्ये मिसळून गेलेले होते, या समाजाशी एकरूप झालेले होते, या समाजाची भाषा त्यांनी स्वीकारलेली होती, त्यांचे सगळे व्यवहार मराठीत होत होते, ते आता पुन्हा एकदा त्यांच्या भाषांमध्ये, आणि त्यांची भाषा जमत नसेल तर हिंदीमध्ये आपले सगळे व्यवहार करायचे. म्हणजे फक्त 60-62% लोक मराठी बोलतात. याचा आपण काय करणार आहोत याचा विचार केला
तमिळ सरकारनं आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पुढे तमिळला कसं न्यायचं याच्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतूद केलेली आहे. भारत सरकार फारसं काही देत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्या भाषेच्या विकासाची निश्चित अशा प्रकारची दिशा ठरवलेली आहे. आमचं सरकार हे करणार आहे. आता सरकारमधले जे येणार होते त्यांच्यासाठी मी जे बोलणार होतो ते आलेच नाही. मराठी भाषा मंत्री येणार होते त्यांच्यासाठी मला बोलायचं होतं ते आलेलेच नाही आहे. म्हणजे आम्ही शब्द देत असताना आपण जाऊ की नाही याच्याशी सुद्धा आमचे नेते प्रामाणिक वेळेवर आम्ही पोहोचू की नाही याच्यासाठी सुद्धा प्रामाणिक. लोक तुमची वाट पाहत आहे, तुमच्यासाठी कार्यक्रम पुढे ढकलतात, तुम्ही आरामात तुतारे वापरू देता. ते बरोबर नाही, ते बिलकुल बरोबर नाही. लोकांची परीक्षा का पाहतात? तुमचे मतदार आहेत, ते तुम्हाला त्यांनी निवडून दिलेले, तुमच्या हातात त्यांनी कारभार दिलेले, त्यांचं काय भलं करायचं हे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुमचे सत्कार तुम्ही नंतर घेतले पाहिजे. इतर ठिकाणी जे काही तुमचे सत्कार ठरले असतील ते तुम्ही नंतर घ्यायचे, हे पाळलं पाहिजे. पण आपले राज्यकर्ते अजिबात जनतेशी बांधील नाही, ते फक्त त्यांच्या हिताशीच बांधील आणि म्हणून आपल्या भाषेशी ते अजिबात बांधील नाही. आपल्या भाषेशी बांधील नाही आहेत म्हणून साहित्य संस्कृती मंडळ आणि ही जी भाषाविषयक काम करणारी मंडळ आहे, या मंडळावरचे सभासद जर पाहिले, लेखक, अभ्यासक, विचारवंत हे फक्त 15% असतात. कोणीतरी काम करायला पाहिजे तिथं, त्या मंडळाचं कोणीतरी आपलं डोकं त्या ठिकाणी लावलं पाहिजे, सुचवायला पाहिजे. म्हणून सुचवण्यासाठी 5-7 लोक तिथं दिले जातात, बाकी सगळे यांचे कार्यकर्तेच असतात. यांच्या कार्यकर्त्याला देण्यासारखं यांचं काहीच नसतं. म्हणून हे जे फुकटाचं मराठी भाषेचं हे देऊन टाका अशी यांची भूमिका आहे. म्हणून या गोष्टीकडे आपण गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या सरकारच्या हे लक्षात आणून दिलं पाहिजे की तुमची बांधिलकी आमच्याची असली पाहिजे, तुमची बांधिलकी आपल्या भाषेची असली पाहिजे, तुमची बांधिलकी आपल्या संस्कृतीची असली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तुमची बांधिलकी तुम्हाला तुमच्या स्वार्थाची ठेवायची तर ठेवा, आमचं काही म्हणणं नाही. खूप बोलता येईल मला, भाषेच्या अंगानं बोलायचं होतं. मराठी भाषा मंत्री या ठिकाणी आलेले नाही आहेत. मी त्यांना लिहून मला जे काय म्हणायचं या तथाकथित अभिजात भाषेच्या संबंधामध्ये ते मी त्यांना मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं लेखी कळवणार आहे. मी नेहमी लेखी कळवणार. मराठवाड्यामध्ये मराठीचा जन्म झाला 400 विजयरावांनी सांगितलं 400 वर्षे पहिली मराठीचा जन्म झाल्यापासून मराठीत जे लिहिलं गेलं ते सगळं आमचं आहे, बाहेरचं काहीच नाही. मराठवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर कुठंही एक ग्रंथ त्यांचा नाही, सगळे आमचे. रामदास सातारकडे चाफळला गेले, तिथं त्यांनी जरूर लिहिलं असेल, पण रामदास आमच्याकडूनच तिकडे गेले, आमचेच होते ते. रामदास स्वामी सुद्धा आमचेच होते. म्हणून 400 वर्षाचा इतिहास हा आपला इतिहास आहे. मराठी वाङ्मयाचा इतिहास, मराठी लेखनाचा इतिहास, हा महाराष्ट्राचा मराठी लेखनाचा इतिहास, हा मराठवाड्याचा जो इतिहास आहे तोच महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे सगळा इतिहास आमचा आहे. आणि म्हणून मी मराठी विद्यापीठ अंबाजोगाईला पहिला ग्रंथ त्यांनी उल्लेख केला म्हणून सांगतो, नाही तर पैठण या 2 ठिकाणी झालं पाहिजे याच्यासाठी सारखी मागणी मी करत होतो. अनेक पत्र माझी त्यांच्या दप्तरी आहे. ते कुठं गेलं, काय करतात आमचे मंत्री मराठवाड्यातले, तोंडसुद्धा उघडत नाही, त्यांना त्यांची खुर्ची टिकवायची, भाषेची काही देणं घेणं. कोकणमध्ये किनारा आहे कोकणाला, म्हणून मासे समुद्रातले जे त्याच्या संबंधी काही अभ्यास करायचा असेल तर कोकणाच्या किनाऱ्यावर कुठेही विद्यापीठ देणं हेच योग्य आहे, ते नैसर्गिक आहे. जसं मराठवाड्यात मराठी विद्यापीठ देणं नैसर्गिक होतं, ते कुठेतरी विदर्भात नेऊन घातलं, पण सत्ता त्यांच्या हाताने म्हणून त्यांनी तिकडे नेलं. हे का बसले, हे काहीच बोलले नाही. त्या मत्स्य विद्यापीठाच्या बाबतीमध्ये सुद्धा किनारा कुठं, कोकणा, समुद्र किनारा कोकणाला, मत्स्य विद्यापीठ नागपुरात, कारण सत्ता आमच्यात. आमचे मंत्री काहीच बोलत खुर्चीला फक्त चिकटून राहतात. आपली जाता कामाने काय बाकीचं व्हायचं होय, भाषेचं उद्या आणखी कशाचं काय होतं, ते दुर्दैवी आहे. आणि म्हणून ही भूमिका आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते आमची कामं करण्यासाठी, आमच्या संस्कृतीची कामं करण्यासाठी, आमच्या संस्कृतीची आमच्या भाषेची कामं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं. याच्याकडेही तुम्ही तुमच्या स्वार्थातून थोडं लक्ष पाहिलं पाहिजे. अशा प्रकारची एक अपेक्षा या साहित्य संमेलनाची आहे. या साहित्य संमेलनाची अशी अपेक्षा आहे, जे आले त्यांनी तिथं ते मांडावं, जे आले नाही त्यांच्यासाठी मी
पत्राने लिहून कळवणार आहे एवढं आश्वासन तुम्हाला देतो. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर. भाषेच्या प्रेमापोटी आणि सांस्कृतिक प्रेमापोटी जी तळमळ असावी लागते त्याच्यातून एक कठोरपणा, एक प्रखरपणा असतो आणि तो आवश्यकही असतो, जो आदरणीय सरांच्या भाषणातून या ठिकाणी आपल्याला दिसलेला आहे. मनापासून आभार. या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक सन्माननीय सामाजिक न्याय तथा पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय विजय राऊत यांनी करावं अशी विनंती आहे. सूद त्याचबरोबर सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सामाजिक न्याय तथा पालकमंत्री माननीय नामदार श्रीयुत संजयजी शिरसाट यांचा या ठिकाणी हा सन्मान होतो आहे. निश्चितच भाषिक सांस्कृतिक या उपक्रमामध्ये एक अग्रेसर असलेले आदरणीय संजयजी शिरसाट आहेत. अगदी नगरसेवक असल्यापासून आपल्या मतदारसंघात, आपल्या वार्डात विविध सांस्कृतिक साहित्यिक उपक्रम त्यांनी सातत्यानं आयोजित केलेले. या समारंभाचे उद्घाटक म्हणून त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. 44वे मराठवाडा साहित्य संमेलन ज्या पद्धतीने या ठिकाणी नियोजित आहे, निश्चितच आणि मान्यवरांना विनंती, आपण दीप प्रज्वलित करून या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन या प्रसंगी करावं. दीप प्रज्वलनासाठी विनंती आहे माननीय नामदार श्री संजय शिरसाटजी, माननीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरेजी, मावळते अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदमजी, उद्घाटक आदरणीय नामदार संजय शिरसाटजी आणि सर्व मान्यवर. आणि या संमेलनाचं उद्घाटन ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे नियोजित उद्घाटक म्हणून मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री माननीय नामदार उदय सामंतजी यांनी आपल्या सर्वांसाठी एक व्हिडिओ संदेश पाठवलेला आहे. आपण तो या ठिकाणी ऐकूया. आपण टाळ्या वाजवून या उद्घाटनाला इथं प्रतिसाद देऊ. जोरदार टाळ्या. हा माय मराठीचा सन्मान गौरव आहे. मराठी भाषेला शिक्षणाची भाषा, अभ्यासक्रमाची भाषा बनवणे, ज्ञानाची भाषा बनवणे आणि मराठी भाषिकांच्या या युवांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यातूनच मराठी भाषेचा विस्तार आणि विकास होईल. ही तळमळ मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्ष महोदयांनी आत्ताच या ठिकाणी सांगितलेली आदरणीय ठाले सरांनी. त्यामुळे अभिजात भाषा झाल्याच्या नंतर काय होणार आहे या संदर्भात एक परिसंवाद या ठिकाणी आहे. त्या परिसंवादातील मंडळींचं मनोगत आणि मार्गदर्शनही अतिशय महत्त्वाचं असणार आहे. भाषिक आणि वाङ्मयीन चळवळ, ज्या चळवळीला एक प्रदीर्घ इतिहास आहे, जी भाषा बोलीचीच नाही तर तत्वज्ञानाची आणि साहित्याची भाषा आहे, त्या भाषेचा गौरव, त्या भाषेचं मूळ ही तिच्या मराठीतून, ज्याला आपण मराठवाडा असं संबोधतो, त्या मराठवाड्यातून आहे. आपले नियोजित अध्यक्ष मराठी भाषेचे आणि उद्योग मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांनी आपल्यासाठी एक व्हिडिओ संदेश पाठवलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती की तो संदेश आपण त्यांचं उद्घाटनपर जे काही मनोगत आहे त्या ठिकाणी ऐकूया. विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या 44व्या साहित्य संमेलनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे संमेलन वाळूजमध्ये होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटनाला देखील मला बोलवलेलं होतं, मी येणार होतो, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा असल्यामुळं आपल्या या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नाही. त्याबद्दल आपल्या सर्वांची, साहित्यिकांची आणि उद्घाटनाला उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींची मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. मराठवाडा साहित्य परिषदेनं अनेक साहित्यिक व त्याच्यामध्ये लेखक असतील, कवी असतील, नाटककार असतील, हे महाराष्ट्राला दिलेले आहेत. त्याबद्दल
महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला आपल्या सगळ्यांबद्दल मनापासूनचा अभिमान आहे. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाकचौरे हे देखील उत्कृष्ट कादंबरीकार आहेत. मराठवाड्यातल्या ग्रामीण जीवनावर त्यांनी असंख्य कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्याच्यातनं मराठवाड्याचं ग्रामीण चित्र महाराष्ट्रासमोर देशासमोर त्यांनी रेखाटलेलं आहे. आणि अशी व्यक्ती आज संमेलनाध्यक्ष म्हणून लाभते, यातच मला असं वाटतं की संमेलन हे यशस्वी झालेलं आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयजी राऊत आहेत, ज्यांच्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर हे पहिलं संमेलन मराठवाड्याचं आपण आपल्याकडे घेतलंय. त्याबद्दल देखील भाषेचा मंत्री म्हणून मी आपलं कौतुक करतो, आपलं अभिनंदन देखील करतो. या 2 दिवसामध्ये अनेक परिसंवादांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे शाहूजी पाटोळेंची जी मुलाखत आहे आणि त्यांचे गाजलेलं जे पुस्तक आहे दलित किचन्स ऑफ मराठवाडा, याच्यावर चर्चा ऐकायला सगळ्यांनाच आवडणार आहे. त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये बालकुमारांचा मेळावा देखील आहे, अन्य साहित्याचे प्रकार आहेत. आणि ह्या सगळ्या प्रकारांना ऊर्जावस्था देण्याचं काम मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून या 44व्या साहित्य संमेलनामध्ये होतं आहे. ग्रामीण भागातलं हे साहित्य संमेलन आहे. ग्रामीण भागामधला देखील साहित्यिक हा देशासमोर राज्यासमोर आला पाहिजे, ही प्रामाणिकपणाची आपली सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एक आठवण करून देतो की दिल्लीला 21, 22 आणि 23ला अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं आहे. आणि त्याच्यातला एक अभिनव आणि नाविन्य प्रकार जो साहित्यामध्ये पहिल्यांदा घडतोय ते म्हणजे 30 तासाच्या रेल्वेच्या प्रवासामध्ये जवळजवळ 1200 साहित्यिक त्या रेल्वेनं प्रवास करणार आहेत. आणि देशातलं पहिलं रेल्वेमधलं साहित्य संमेलन या रेल्वेमध्ये करण्याचा योग हा जुळून आलेला आहे. त्याचा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून त्या देखील चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं ही देखील आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा विजय शिक्षण प्रसारक मंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या 44व्या साहित्य संमेलनाला मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून शासनामार्फत मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुमच्यासोबत मराठीचं जतन, संवर्धन आणि प्रचार करण्यासाठी शासन आहे ही देखील ग्वाही देतो. धन्यवाद साहेबांना, धन्यवाद देऊया आपण टाळ्या वाजवून त्यांच्या सदिच्छा आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. एक आनंदाची वार्ता आणि प्रेरणादायी गोष्ट की शासनानं मराठी भाषा संवर्धक संस्था म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेला 2 लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्याबद्दल ठाले सर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.